मानवाला जीवनात अनेक संकटांचा मुकाबला करावा लागत असतो. अनेक संकटावर तो लीलया मातही करत असतो. पण नैसर्गिक संकट सहसा माणसाला कुठलीही पूर्वसूचना न देता येत असतात. या अचानक येणाऱ्या संकटात अतिवृष्टी, महापूर, चक्रीवादळ, भूकंप यासारख्या नैसर्गिक संकटांचा समावेश होतो. या नैसर्गिक संकटाचा मुकाबला करणं तसं अवघडच. पण माणसानं थोडीशी बुद्धी चालवली तर अशा संकटाशी तो सामना करू शकतो. त्याला सही सलामत बाहेर पडता येतो. अतिवृष्टीमुळे, धरणफुटीमुळे पूर परिस्थिती निर्माण होते. या पूर परिस्थितीचा मुकाबला कसा करावा आणि आपला जीव कसा वाचवावा हे आपण पाहू. अचानक आलेल्या पुरापासून आपला बचाव अगदी घरातल्या नेहमीच्या वस्तूपासून आणि भंगार म्हणून अडगळीत टाकलेल्या सामानापासूनही करता येतो. अशा बारीक सारीक वस्तूपासून जीव वाचवणारी साधनं कशी करावीत याची आपण माहिती घेऊ. रबरी रेनकोट ही सुद्धा अतिशय एक चांगली वस्तू आहे, ज्याने एकाकी साधनांची म्हणजे ज्या साधनांचा वापर आपण करणार आहोत त्याची तोंड बंद करण्यासाठी उपयोग करू शकतो. साधारण 3 इंच जाडीचा 14 फूट लांबीचा बांबू एका माणसाला पाण्यात बुडण्यापासून वाचवू शकतो. हा बांबू शरीराखाली धरल्यास माणूस या बांबूच्या साह्याने तरंगू शकतो. याचबरोबर केळीचा खुंट जर पाण्यात छातीखाली धरला तर आपण सहज त्यावर तरंगू शकतो. अशाच पद्धतीनं लाकडी ओंडकाही आपला जीव वाचवू शकतो. लाकडी ओंडका सुद्धा शरीराखाली धरून मदत मिळेपर्यंत आपल्याला तग धरता येऊ शकते. घरातलं मडकं किंवा कळशी घ्या. ही भांडी सुद्धा पुराच्या पाण्यापासून स्वतःचा बचाव करण्याकरता वापरता येऊ शकतात. कसं ते पहा. या मडक्याचं किंवा कळशीचं तोंड छत्रीच्या किंवा रेनकोटच्या कापड्यानं अथवा चामड्यानं रबरी ट्यूबनं घट्ट बांधावं. त्यामुळे या रिकाम्या कळशीतली किंवा मडक्यातली हवा बाहेर जाणार नाही. मग ही कळशी किंवा मडकं पाण्यावर उलट ठेवून त्याच्यावर तोल राहील अशा पद्धतीनं छातीखाली धरावं. समजा आपण दुर्दैवानं रस्त्यात पुराच्या पाण्यात अडकलात. अशा प्रसंगी तुम्ही स्वतःचा बचाव तुम्हाला मदत मिळेपर्यंत करू शकता. आपण आपल्या अंगावरची पॅन्ट विजार काढून पायाच्या बाजूनं रुमाल, सुतळी किंवा करगोट्यानं तिची दोन्ही टोकं बांधावी. ही विजार पाण्यानं भिजवून कमरेच्या बाजूला धरून गोल फिरवून पॅन्टीच्या कमरेकडचा भाग आपटावा. म्हणजे दोन्ही पायाच्या मध्ये हवा शिरेल. हवा शिरलेले हे पॅन्टीचे फुगे काखेतून बाहेर येतील अशा पद्धतीनं छातीखाली ठेवावे. मग आपल्याला त्यावर मदत मिळेपर्यंत तरता पोहता येऊ शकेल. तीन फूट लांबीचे आणि 3 इंच जाडीचे असे 6-7 बांबू असतील तर आपल्याला पुराच्या पाण्यात कमी श्रमात जास्त वेळ तग धरता येईल. या 6-7 बांबूंची दोरीनं मोळी बांधायची. ही मोळी काखेखाली एका हातानं धरून दुसऱ्या हातानं पोहायचं. तीन 4 वॉटर बॅग्स असतील तर त्या एकत्र बांधून त्याचा पट्टा तयार करता येईल. आणि हा पट्टा छातीला बांधून त्याच्या आधारे आपल्याला पोहता येईल.
शिवाय आपल्याकडे भोपळा असेल तर तो छातीखाली धरून त्याच्या आधारेही आपल्याला पोहता येईल. साधारणतः 8 फूट लांबीची, 10 इंच रुंदीची आणि 1 इंच जाडीची लाकडी फळी आपण शरीराखाली धरली तर या लाकडी फळीवर आपल्याला सहज तरंगता येतं. थोडंफार पोहता येत असेल तर आपण सुरक्षित स्थळी या फळीवरून जाऊ शकतो. पोहता येत नसेल तरी सुद्धा मदत मिळेपर्यंत आपण या फळीवर तरंगत राहू शकतो. रॉकेलचा 5-10 लिटरचा रिकामा डबाही आपला जीव वाचवू शकतो. रिकाम्या डब्याचं झाकण घट्ट बंद करून हा डबा एका हाताने धरून किंवा छातीखाली धरून आपण सहज पुराच्या पाण्यात पोहू तरंगू शकतो. अशाच पद्धतीनं जेरी कॅननंही आपण आपले प्राण वाचवू शकतो. आतापर्यंत आपण ज्या वस्तूच्या सहाय्यानं केवळ जेमतेम तरंगू शकतो त्या वस्तू पाहिल्या. या वस्तू मिळवण्यासाठी फारशी कुठलीही पूर्वतयारी करावी लागत नाही. इतक्या त्या सहजपणे घरात मिळू शकतात आणि त्याच्या सहाय्यानं काही क्षणातच आपण आपला जीव वाचवण्यासाठी सज्ज होऊ शकतो. आता आपण पूर परिस्थितीत बुडण्याचा धोका टाळून जीव वाचवायला उपयुक्त ठरणाऱ्या इतर काही साधनांची माहिती घेऊ. पिण्याच्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्यांची झाकणं घट्ट बंद करून किंवा कोणत्याही प्रकारच्या बाटल्यांची तोंड छत्रीचं कापड, रेनकोटचं कापड, चामड्यानं किंवा रबरी ट्यूबनं घट्ट बांधून या बाटल्यांचा 2 दोऱ्यांच्या मदतीनं एक जीवनरक्षक पट्टा तयार करता येऊ शकतो. आणि हा पट्टा बाटल्यांची तोंड पोटाच्या दिशेनं राहतील अशा पद्धतीनं छातीशी बांधावा. त्यामुळे पुराच्या पाण्यापासून आपण आपला जीव वाचवू शकतो. बांबूच्या 4 कामट्या, 3 फूट लांबीची, 1 फूट रुंदीची आणि 6 इंच जाडीची लाकडी फळी आणि 2 जेरी कॅन यांच्यापासूनही पाण्यावर तरंगण्याचं साधन तयार करता येऊ शकतं. जेरी कॅनची तोंड झाकणानं किंवा पॉलिथिननं घट्ट बांधून फळीच्या दोन्ही टोकांना जेरी कॅन आडवे बांधावेत. या तयार केलेल्या साधनांच्या फळीवर छाती ठेवून बराच काळ किंवा मदत मिळेपर्यंत पाण्यात पोहता येऊ शकतो. अशाच पद्धतीनं रॉकेलच्या डब्यापासूनही हे साधन तयार करता येऊ शकतं. आतापर्यंतची जी साधनं आपण पाहिली ती केवळ एकाच माणसाचा जीव वाचवू शकणारी साधनं. पण संकटकाळी आपल्याला केवळ आपलाच जीव वाचवून स्वस्थ बसून चालणार नाही, तर आपल्याबरोबर आपल्या कुटुंबाचा, शेजाऱ्या पाजाऱ्यांचा जीवही वाचवण्याचा प्रयत्न करणं आवश्यक असतं. तो वाचवता येईल अशी साधनं अल्पकाळात तयार करता येतात. 10 बांबू, 200 लिटरचे 4 ड्रम, दोऱ्या आणि 2 किलो काथ्याच्या सहाय्यानं आपण ड्रम तराफा हे साधन तयार करू शकतो. हा तराफा बनवण्यासाठी 4 व्यक्ती लागतात. हे साधन आणि या 4 व्यक्ती या इतर 6 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतात. याची वजन पेलण्याची क्षमता ही साधारणतः 1000 पाऊंडाची असू शकते. पुराच्या पाण्यापासून आपण आपला, कुटुंबियांचा तसंच शेजाऱ्यांचा जीव कसा वाचवावा ते पाहिलं. मग अशा या आपत्तीच्या काळात अन्न,